अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेली आहे। दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खासगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती। नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून 2 विद्यार्थी रस्त्यावरती पडलेत। धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाचा हा प्रकार लक्षातच आला नाही आणि तो तिथून निघून गेलाय। मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षा चालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली। त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावरती उपचार करण्यात आले। हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता तर विद्यार्थी जीवानिशी जाऊ शकले असते। स्कूल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळेच हा अपघात घडला असून यानंतर आता तरी खासगी अवैध स्कूल व्हॅन चालकांवरती कारवाई होणार आहे का असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जातोय। दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे 2 विद्यार्थी हे व्हॅन मधून दरवाजा खोलून खाली पडले। सीमा दाते आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सीमा, या व्हॅन चालकावरती कुठली कारवाई करण्यात आली आहे का? नक्कीच वैष्णवी, आपण नेहमीच पाहतो की स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा हा नेहमीच ऐरणीवर येतो आणि हा देखील प्रकार बघून तेच पाहायला मिळतंय। मोठी घटना म्हणावी लागेल, कारण अंबरनाथमधून जेव्हा स्कूल व्हॅन जात होती त्यावेळी मागचा दरवाजा जो आहे तो उघडला आणि त्यानंतर एक लहान मुलगा जो विद्यार्थी आहे तो बाहेर पडल्यानंतर तिथे असलेल्या रिक्षावाल्याने तात्काळ रिक्षा थांबवली आणि त्या मुलाला उचललं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा अनेकदा घटना घडतात। अनेकदा आपण जर पाहिलं तर स्कूल बसच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर येतो, मात्र यांवरती कारवाई जी आहे ती होत नाहीये। आणि आता देखील तीच घटना पाहायला मिळाली की अनधिकृतपणे हे जे स्कूल व्हॅन असतात त्या सदासपणे सुरू असतात, पण या सगळ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो सगळ्यात मोठा आहे। वैष्णवी, अर्थातच सीमा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यावरून ऐरणीवर आल्याचं दिसतंय। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीत दृश्य आपण पाहतोय, पुन्हा ही दृश्य तुम्ही आमच्या स्क्रीनवरती पाहताय। हीच ती व्हॅन आहे ज्यातून हे 2 विद्यार्थी पडले मध्ये आणि ते 2 पोरांना उचललं। मग व्हॅनवाला पुढे गेला। नेताजी मार्केटचा जो टर्निंग आहे तो लोहारच्या दुकानासमोर, तिथं त्याने गाडी थांबवली, 2 पोरं उचलले। त्याच्यानंतर मग सगळी पब्लिक जमा झाली। मागे ते असं डिक्कीचा मागे बसायचा त्याच्यावरून ते पोरं पडले खाली आणि लागलं त्या डोक्याला मार लागला। एकाला थोडा कमी लागला, एकाला डोक्याला लागला मार। तो सुसाट चालला होता, डिक्की उघडली तशी ती पोरं खाली पडली आणि त्याच्या मागे मी होतो। मी CNG भरायला येत होतो इकडं, पण 10-15 असतील। आज अक्षरशः तो मुलगा डिक्कीतून पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता। आता हे जे होते या रिक्षा चालकाने त्यांना उचलून ते विद्यार्थी उचलले आणि त्यांना गाडी टाकलं। आम्ही त्यांना म्हटलो की हॉस्पिटलमध्ये घे, तो हॉस्पिटल करताही थांबला नाही। शेवटी आम्ही गाडीचा पाठला करून ती गाडी थांबवली। त्यानंतर ते मुलं इथं आम्ही आणून ॲडमिट केलेले आहेत। नाही, कारवाई झालीच पाहिजे ना, वारंवार कारवाई झालीच पाहिजे यांच्यावरती, कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे। ओव्हर सीट भरायचं। आता या गाडीमध्ये कमीत कमी 12 ते 15 विद्यार्थी होते आणि सोबत 2 लेडीज पण होत्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।